आणि आता बघूयात एक सविस्तर बातमी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुण्याच्या मावळमधल्या अत्याचार प्रकरणामधल्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली असा दावा केला होता आणि यानंतर लगेचच राजकारण सुद्धा सुरू झालेलं आहे। 2 ऑगस्ट 2022 ला मावळ तालुक्यामधल्या एका गावामध्ये 6 वर्षांच्या बालिकेवरती अत्याचार करण्यात आले आणि तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। आरोपी तेजस दळवी याला मार्च 2024 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली गेली। आमच्या बाबतीमध्ये सरकार आणि प्रशासनाने गांभीर्य दाखवलं, पण आता यावरून जे राजकारण सुरू झालंय ते थांबवावं असं आवाहन आता मृत बालिकेच्या कुटुंबियांनी सुद्धा केलंय। आणि या कुटुंबियांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी नाझिम मुल्ला यांनी। बदलापूर अत्याचार प्रकरणामध्येच आता चर्चेत आलेलं आहे ते पुण्यातल्या मावळचं प्रकरण आणि या प्रकरणावरून मोठं राजकारण होताना आपल्याला पाहायला मिळतंय। परंतु मावळच्या कोथुर्नेमध्ये नेमकं काय घडलं होतं हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत पीडित बालिकेचे वडील आहेत। नेमकं काय घडलं होतं 2022 साली? 2 ऑगस्ट 2022 रोजी मुलीवरती अत्याचार करून निर्घृण खून करण्यात आलेला होता। या घटनेची माहिती कळताच तातडीने पोलीस कारवाई करून 24 तासाच्या आत आरोपीला पोलीस प्रशासनाने अटक केली आणि यानंतर या घटनेचे गांभीर्य राखून ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जिल्हा सत्र न्यायालयामध्ये चालवली आणि मार्च 2024 रोजी आरोपीला पूर्ण फाशी आणि आरोपीला सहकार्य करणारी त्याची आई तिलाही पूर्ण 7 वर्षाची सक्त मजुरी सुनावण्यात आलेली आहे। बदलापूरची तुम्ही घटना बघितली असेल। 12-13 ऑगस्टला ही घटना घडली, त्यात दिरंगाई या ठिकाणी घडली आणि त्याच्यामुळं रस्त्यावरती लोक उतरले, अगदी तोडफोड सुद्धा झाली। तुमच्या बाबतीत असं काही घडलं होतं? नाही, अजिबात नाही घडलं। प्रशासनाला पोलीस प्रशासनाला कळल्यानंतर त्वरित त्यांनी कारवाई चालू केली आणि 24 तासाच्या आत आरोपीला अटक करण्यात आली होती। आता याच आपलं मावळचं जे प्रकरण आहे, तुम्ही खूप वेदना सहन केलेल्या आहेत, परंतु याच प्रकरणावरून त्या आरोपीला फाशी दिली, शिक्षा सुनावली, याच्यावरून राजकारण सुरू झालेलं आहे। तुम्ही या राजकारण्यांना काय सांगा? या असल्या गोष्टीचा कमीत कमी ह्या तरी गोष्टीचा कुणी राजकारण्यांनी राजकारण करू नये एवढीच विनंती। नाझिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।